मालवण राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी आणलेला पुतळा आता शिवरायांचा हा पुतळा प्रशासनाने माघारी पाठवलेला आहे। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणलेला होता, मात्र प्रशासनाने हा पुतळा पुन्हा एकदा माघारी पाठवलेला आहे। मालवण राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी हा पुतळा आणलेला होता। शिवरायांचा पुतळा मात्र प्रशासनाने माघारी पाठवलाय। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणलेला होता। पुन्हा एकदा रत्नागिरीमधून सिंधुदुर्गातून हा पुतळा आता कोल्हापूरला पाठवण्यात आलेला आहे। राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी आणलेला पुतळा आता पुन्हा एकदा पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। प्रशासनाकडून हा पुतळा पुन्हा एकदा पाठवण्यात आलाय। महेश सावंत माझे सहकारी आपल्यासोबत थेट सिंधुदुर्गातून जोडले गेलेत। महेश, शिवप्रेमींनी आणलेला पुतळा आता पुन्हा एकदा पाठवण्यात आलेला आहे। सुमित, खरं तर हे शिवप्रेमी जे आहेत ते संभाजीनगरवरून आलेले आहेत। ज्या राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो तिथे कोसळला, त्याच्यानंतर ते स्मारक जे आहे ते बघवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला, आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगरवरून हा पुतळा घेऊन आले। मंगळवारी रात्री ते निघालेले आहेत आणि तिथून ते काल तिथे पुतळा ज्यावेळेला राजकोटला बसवायला गेले त्यावेळेला तेथील प्रशासनाने, पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना आता वैभववाडीमध्ये आणून त्यांना सोडलेलं आहे आणि वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। सुमित, नक्कीच तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची बातमी। शिवप्रेमींनी शिवरायांचा आणलेला हा पुतळा आता प्रशासनाने पुन्हा एकदा माघारी पाठवलेला आहे।